नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बोर्ड एक्झाम 2025 11 तारखेला आपला इंग्रजीचा पेपर झाला. हा पेपर आपल्यासमोर आहे आणि त्यातल्या जो ग्रामरचा पार्ट आहे त्याच्याविषयी डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पहिला क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपल्याला A5 ही जी ॲक्टिव्हिटी दिली आहे त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे आय पास्ड फ्रॉम IIT आणि आपल्याला करायचं आहे चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला यायचं आहे. आपल्याला माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप यायला पाहिजे. या स्ट्रक्चरचं वाक्य जिथं दिसतं आहे तो आपला ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे. आय शॅल हॅव पास्ड हे होईल परफेक्ट फ्युचर, आय हॅड पास्ड होईल परफेक्ट पास्ट आणि आय हॅज पास्ड ही रचना चुकीची आहे. त्यामुळे राहिला एकच ऑप्शन, तो म्हणजे ऑप्शन बी, आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. सो क्वेश्चन A5, पहिल्या क्वेश्चनमधला A5 आय पास्ड फ्रॉम IIT याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. यानंतर आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया. पुढचं वाक्य आहे आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा शब्द आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला आठवलं पाहिजे ते म्हणजे आपण जे वाक्य निवडणार आहोत ते क्लॉज असायला पाहिजे. पहिल्या वाक्याचा जर विचार केला, मेकिंग अ फ्यू मिस्टेक्स आय लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन, हे वाक्य सिम्पल सेंटेन्समध्ये येईल कारण मेकिंगने सुरुवात आहे. तिसरं जे वाक्य आहे आय मेड अ फ्यू मिस्टेक्स अँड आय लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन, अँड जोडल्यामुळे हे होईल कंपाऊंड सेंटेन्स. आय मेड अ फ्यू मिस्टेक्स टू लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन, हे वाक्य अर्थ त्याचा चेंज होतो आहे. त्यामुळे हेही वाक्य त्याचं उत्तर येणार नाही. राहिला प्रश्न दुसऱ्या वाक्याचा बी, दो आय मेड अ फ्यू मिस्टेक्स आय लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन. या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थही बदलत नाही आहे आणि आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्ससुद्धा करू शकतो आहे कारण त्याच्यामध्ये क्लॉज आलेला आहे. त्यामुळे दो आय मेड अ फ्यू मिस्टेक्स आय लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन हा जो बी ऑप्शन आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा जो ग्रामरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन 1B लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. डू ॲज डिरेक्टेड. नंदिनी सेड टू राज वेअर डिड यू गो ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड राईट इट. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की WH क्वेश्चन विचारलेला आहे आणि वेअर डिड यू गो म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये पास्ट टेन्स वापरला आहे. याचा अर्थ आपल्याला इन्व्हर्टेड कॉमाच्या पुढे जो प्रश्न विचारला आहे तो परफेक्ट पास्टमध्ये विचारावा लागेल. चारही ऑप्शन आपण बघूया. नंदिनी आस्क्ड राज वेअर ही हॅड गॉन ड्युरिंग द हॉलिडेज. हा पहिला ऑप्शन आहे. नंदिनी आस्क्ड राज वेअर हॅड ही गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. नंदिनी आस्क्ड राज वेअर ही वेंट ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर आणि नंदिनी आस्क्ड राज वेअर ही हॅज गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. ही चार ऑप्शन्स आहेत. आपण उलट्या क्रमाने जाऊया. पहिला आपण विचार करूया नंदिनी आस्क्ड राज वेअर ही हॅज गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. नंदिनी आस्क्ड राज इथपर्यंत बरोबर आहे, पण इथे वेअर ही हॅज वापरला आहे म्हणजे परफेक्ट प्रेझेंट विचारला आहे जो की इनडायरेक्ट स्पीचमध्ये अपेक्षित नाही आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन आपलं उत्तर नसणार आहे. नंदिनी आस्क्ड राज वेअर ही वेंट. ही वेंट आहे याचा अर्थ परत पास्ट टेन्स केलेला आहे, त्यामुळे आपल्याला परफेक्ट पास्टवालं उत्तर हवं आहे. पण याच्यामध्ये ही वेंट म्हणजे सिम्पल पास्ट आहे, त्यामुळे तिसरा ऑप्शनही आपलं उत्तर नसणार आहे. नंदिनी आस्क्ड राज वेअर हॅड ही गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. आता इथे थोडंसं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं होऊ शकतं की इथे वेअर हॅड ही गॉन असं म्हटलं आहे, हॅड वापरलं आहे म्हणजे कदाचित हा पास्ट परफेक्ट असू शकतो. हा पास्ट परफेक्ट आहे परंतु त्याचं क्वेश्चन तयार होतं आहे बघा. नंदिनी आस्क्ड राज वेअर हॅड ही गॉन ह्या रचनेमुळे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधला क्वेश्चन तसाच राहतो. आपल्याला त्या क्वेश्चनचं सेंटेन्स बनवायचं आहे. मग तशी रचना कुठे आहे? तशी रचना करायची असेल तर आपल्याला हॅड नंतर पाहिजे आणि ही आधी पाहिजे. तर तुम्ही जर इथं बघितलात पहिल्या वाक्यामध्ये नंदिनी आस्क्ड राज वेअर ही हॅड गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर, हा जो पहिला ऑप्शन आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आपल्याला वेअर डिड यू गो आहे म्हटल्यावरती परफेक्ट पास्ट करणं अपेक्षित आहे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये, प्लस
व डायरेक्ट स्पीचमध्ये जो क्वेश्चन विचारला आहे त्याचा आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे, त्याचं आपल्याला ॲसर्टिव्ह बनवायचं आहे. त्यामुळे व्हेअर ही हॅड गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर हा जो पहिला ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन बी, त्याच्यामध्ये सेकंड वन, ट्री प्लांटिंग बिकिंग अ नॅचरल चॉईस. चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज द आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे ट्री प्लांटिंग हे आपलं उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. ट्री प्लांटिंग बिकेम अ नॅचरल चॉईस. बिकेम आहे याचा अर्थ हा आपल्याला पास्ट टेन्समधला क्वेश्चन तयार करावा लागणार आहे. मग आपल्याला उत्तर असं यायला पाहिजे की ट्री प्लांटिंग हे आपलं उत्तर आलं पाहिजे. मग आपण हे चारही प्रश्नांचा जर विचार केला तर व्हॉट वॉज बिकम अ नॅचरल चॉईस हा ऑप्शन येऊ शकत नाही, कारण स्ट्रक्चरली ते प्रश्न चुकीचा होतो आहे. त्यानंतर सेकंड वन जो आहे, थर्ड वन सॉरी, व्हॉट हॅड बिकम अ नॅचरल चॉईस. आपल्याला हॅड वापरून चालणार नाही, कारण आपल्याला पास्ट टेन्स सिम्पल पास्टवाला आपल्याला प्रश्न पाहिजे, कारण उत्तर आपण बिकेममध्ये देणार आहोत, बिकेमच्या मदतीने देणार आहोत. व्हॉट हॅड बिकम अ नॅचरल चॉईस किंवा व्हॉट बिकेम अ नॅचरल चॉईस हा क्वेश्चन होत नाही, त्यामुळे तोही आपला ऑप्शन येणार नाही. त्याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे व्हॉट डिड बिकम अ नॅचरल चॉईस, ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण द्यायला जाऊ तेव्हा ते आपलं उत्तर येईल ट्री प्लांटिंग बिकेम अ नॅचरल चॉईस. डिड वापरल्यामुळे बिकमचं होणार आहे बिकेम. सो उत्तर आपण देणार आहोत ट्री प्लांटिंग बिकेम अ नॅचरल चॉईस. त्यामुळे आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे व्हॉट डिड बिकम अ नॅचरल चॉईस. सो क्वेश्चन 1B, B1मधलं दुसऱ्याचं ऑप्शन उत्तर जे आहे ते आहे 1, व्हॉट डिड बिकम अ नॅचरल चॉईस. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, इफ चिल्ड्रन डोंट प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्ह शोविंग द करेक्ट यूज ऑफ अनलेस. अनलेसचा वापर आपल्याला करायचा आहे. अनलेस याचा अर्थ इफ नॉट, त्यामुळे वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला तो ऑप्शन निवडायचा. इफ चिल्ड्रन डोंट प्ले एनी गेम्स, जर मुलं कोणताच खेळ खेळली नाहीत तर ती डल अँड लेझी होतील. म्हणजेच आपल्याला वाक्यामधलं डोंट काढून टाकावं लागेल. ते डोंट इथे डोंट आहे म्हटल्यावरती पहिला ऑप्शन आपला येणार नाही. त्यानंतर तिसऱ्याचा विचार केला, अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल नॉट बिकम डल अँड लेझी. विल नॉट म्हटलं आहे त्यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो, त्यामुळे तिसरंही ऑप्शन आपलं उत्तर येणार नाही. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल बिकेम असं म्हटलं आहे, इथे विल नंतर कधीही बिकेम येणार नाही, त्यामुळे चौथा ऑप्शनसुद्धा आपला ऑप्शन येणार नाही. सो राहिला ऑप्शन दुसरा, अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन जो आहे तो असणार आहे दुसरा ऑप्शन, अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. यानंतर B2मध्ये आहे स्पॉट द एरर, त्याचाही आपण उत्तर बघूया. याच्यामध्ये बघा, शी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर असं वाक्य आहे. मोअरसुद्धा वापरलं आहे आणि शॉर्टरही वापरलं आहे. हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे, पण जर शॉर्ट हे जे ॲडजेक्टिव्ह आहे ते शॉर्ट, शॉर्टर आणि शॉर्टेस्ट हे त्याचे 3 फॉर्म आहेत, त्यामुळे शॉर्टरच्या आधी मोर येणार नाही. सो मोर जे आहे हे यातली एरर आहे जी आपल्याला टाळायची आहे. आणि वाक्य तुम्ही लिहिताना सुरुवातीला वाक्य पूर्ण लिहायचं आहे, त्याच्यानंतर मोरच्या खाली अंडरलाईन करून ती एरर आहे असं दाखवायचं आहे, आणि खाली उत्तर म्हणून लिहिताना तुम्ही शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर मोर वगळून तुम्हाला हे वाक्य लिहून दाखवावं लागेल, तेव्हा तुमचं उत्तर ते बरोबर येईल. त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ सुरू होतो आहे, त्याच्यामधल्या ग्रामर प्रश्नांचा आपण आता चर्चा करूया. बघा A5, पुन्हा आपण A5वरती आलो आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये, ही शेअर्ड द एक्झाम्पल ऑफ आयफोन. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉईस फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड राईट इट. पॅसिव्ह वॉईस करायचं आहे, त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्याच्यामधले सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट समजायला पाहिजेत. बघा, ही हा सब्जेक्ट आहे, शेअर्ड हे तुमचं वर्ब आहे, आणि द एक्झाम्पल ऑफ आयफोन हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, आणि ही हा सब्जेक्ट असणार आहे. सो ही शेअर्ड द एक्झाम्पल ऑफ आयफोन हा आहे तुमचा सिम्पल पास्ट टेन्स. सो पॅसिव्ह वॉईस करताना पास्ट टेन्सकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, म्हणजेच आपल्या ऑब्जेक्टनंतर वॉज येणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला वॉजवालं पहिला हे शोधावं लागेल, जे तुम्ही बघता इथे 2 नंबरला आहे बघा. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज, त्याच्यापुढे शेअर या मेन वर्बचा थर्ड फॉर्म शेअर्ड, आणि सब्जेक्ट आहे आपला ही, तो बायने जोडायचा आहे. पहिलं समजा ऑप्शनचा विचार केला, द एक्झाम्पल ऑफ आयफोन इज शेअर्ड बाय हिम, हे स्ट्रक्चरली बरोबर असलं तरी इज वापरल्यामुळे ते चुकतं आहे. तिसरं जे ऑप्शन आहे, द एक्झाम्पल ऑफ आयफोन हॅज बीन शेअर्ड, हॅज बीन वापरल्यामुळे टेन्स बदलतो आहे, त्यामुळे तोही ऑप्शन चुकीचा आहे. द एक्झाम्पल ऑफ आयफोन हॅड बीन शेअर्ड, पुन्हा एकदा
परफेक्ट पास्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉईस होतो आहे, त्यामुळे चौथा ऑप्शनसुद्धा आपलं उत्तर येणार नाही. आपलं उत्तर असणार आहे दुसरं, द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम, कारण आपण सिम्पल पास्ट टेन्समधल्या वाक्याचं पॅसिव्ह वॉईस करतो आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, द कॉन्स्टंट चेंज विल रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रिलर्निंग. याच्यामध्ये आपल्याला चूज द करेक्ट ऑप्शन रिप्लेसिंग द मोडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन अँड राईट इट. ऑब्लिगेशनचा जेव्हा ऑब्लिगेशन याचा अर्थ एखादी गोष्ट केलीच पाहिजे ते दाखवण्यासाठी नेहमी मस्ट हे मोडल ऑक्झिलरी वापरलं जातं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किंवा ऑप्शन तुम्ही जेव्हा शोधणार आहात तेव्हा तुम्हाला मस्ट हा शब्द ऑप्शनमध्ये जिथं असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. मग जर आपण विचार केला, द कॉन्स्टंट चेंज मे रिक्वायर, याच्यामध्ये मे आहे त्यामुळे ते आन्सर आपलं येणार नाही. द कॉन्स्टंट चेंज शॅल रिक्वायर हाही ऑप्शन आपला येणार नाही. द कॉन्स्टंट चेंज मस्ट, त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन जो आहे तो आपलं उत्तर असणार आहे, कारण त्याच्यामध्ये मस्ट हे मोडल ऑक्झिलरी वापरलं आहे जे की ऑब्लिगेशनसाठी वापरलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2025 बोर्डाची एक्झाम जी झाली त्याच्यामध्ये इंग्रजी पेपरमधले जे ग्रामरचे क्वेश्चन्स आहेत त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केली. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सीन एक्स्ट्रॅक्ट, अनसीन एक्स्ट्रॅक्ट, पोएम, रायटिंग स्किल आणि नॉवेलवरचे क्वेश्चन्स यांचाही धांडोळा आपण घेणार आहोत, यांचीही चर्चा आपण करणार आहोत, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुमच्या शंकांचं समाधान झालं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि ही लिंक, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ग्रामरच्या दृष्टीने या आपण जी चर्चा केली त्याचा फायदा होईल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे. धन्यवाद.